नमस्कार. आज 12 फेब्रुवारी आणि आता जे विदर्भातील पावसाचं वातावरण होतं, तर ते निवळलेलं आहे. पावसाचं वातावरण थांबलेलं आहे आणि या संदर्भातची जी सातत्यानं माहिती होती आपण 10 ते 11 तारखेलाच वातावरण तीव्र राहील आणि 12 तारखेपासून हे वातावरण थांबणार आहे, निवळणार आहे. जोर राहणार नाही पावसाचा, या संदर्भाची माहिती दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ते बघितलं असेल त्यांना माहिती आहे. आणि आता उन्हाचा चटका वाढणार आहे, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे, की जे बहुतांश जो विभाग आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तरेकडं महाराष्ट्र त्यासोबत मराठवाड्यातील या ठिकाणी काहीसं उंचावरील बाष्प आहे. त्यामुळे जो सूर्याचा प्रकाश असेल, तर तो पूर्णपणे जमिनीवर येत नाही आणि त्यामुळे जे ऊन असेल, तर काहीसं गाळून आल्यासारखी स्थिती आज देखील होती. आपण सकाळी देखील सांगितलं होतं, की आज काही उन्हाचा चटका जाणवणार नाही. परंतु 15 तारखेनंतर अंदाज दिलेला आहे. जे शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी बघून घ्यावा. त्यासोबत 6:30च्या आसपासची इमेज आहे. यामध्ये जर बघितलं तर सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावतीचा दक्षिण विभाग आणि विदर्भातील जे काहीसे जिल्हे आहेत या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये ढग आहेत, परंतु यामधून कसल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही. आपण सकाळी पण सांगितलं होतं, की पाऊस झाला तर उत्तरेकडील विभागामध्ये आणि शक्यता खूप कमी आहे आणि जर झाला पाऊस तर गडगडाटासह जर झाला तर गारपिटीची शक्यता आहे. तर काही पावसाची ॲक्टिव्हिटीज विदर्भामध्ये आज झालेली नाही आणि होण्याची देखील शक्यता नाही. त्या संदर्भाची माहिती देखील आपण दिलेली होती. तर उद्या 13 फेब्रुवारी रोजी काहीशी थंडीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचा काहीसा अजून दक्षिणेकडील भाग येऊ शकतो. तर या ठिकाणी उद्या 12 ते 14च्या दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच बऱ्यापैकी थंडी या ठिकाणी जाणवेल. त्याच्याच खालोखाल आसपास असणारे तालुके जे असतील, तर या ठिकाणी देखील काही प्रमाणामध्ये थंडावा जाणवणार आहे. जवळपास 15°C आसपास या ठिकाणी देखील तापमान राहील. म्हणजे जे पिकं आहेत रब्बीचे, ते या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना दव असतील तर ते पडलेले जाणवणार आहेत. चांगल्यापैकी बाहेर फिरताना देखील या ठिकाणी थंडावा जाणवणार आहे. बाकी राहिलेल्या विभागामध्ये जे असेल थंडी कमीच राहणार आहे. काही ठिकाणी तापमान 17-18 अशा प्रकारचं 16 राहणार आहे आणि दिवसाचं जे तापमान असेल तर ते वाढणारच आहे आणि खास करून दक्षिणेकडे जे असेल तर तापमान वाढलेलंच आहे. सोलापूरमध्ये जवळपास 36° + 37च्या आसपास तापमान नोंदवलं जात आहे. सांगलीमध्ये देखील जवळपास 35.6°C आसपास म्हणजे 36च्या दरम्यान आहे. मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली काही जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील काहीसं तापमानामध्ये वाढ आहे. जवळपास 34.56च्या आसपास या ठिकाणी देखील आहेत आणि वाशिम, अकोला या ठिकाणी देखील जवळपास 34°C आसपास आहे. 34.5च्या आसपास म्हणजे जे तापमान आहे तर ते हळूहळू आता उत्तरेकडे देखील वाढत जाणार आहे. त्यामुळे आपल्या पिकांचं नियोजन शेतकऱ्यांनी नक्की या ठिकाणी व्यवस्थित करावं. तर सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.